त्यांना शिक्षा देणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे आणि आपल्याकडे तर इतकं स्ट्रॉंग मीडियम आहे MNN सारखं आणि आपला आवाज जनतेपासून सरकारपर्यंत पोहोचतो। त्याच्यामुळे ही न्यूज किंवा हे चेहरे जगासमोर आणणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे। मग आता ही जबाबदारी सुद्धा केदार घेणार आहे का? तो नाही इथे, आय डोंट नो। कारण कुठे आहे कुठे आहे तुझा जबाबदार केदार? काकू प्लीज ब्रेकफास्ट टेबलवर हा विषय नको। वा, हे बरं आहे तुझं। म्हणजे एरवी त्याचं कौतुक करताना तुला जेवण ब्रेकफास्ट काहीही दिसत नाही आणि नेमका आत्ताच तुला विषय नकोय का? चॅनलकडे एवढं महत्वाचं काम असताना केदार तिकडे नाहीये म्हणून तुला विषय नकोय का आता? पण काकू तो इथे नाहीये, मग आपण त्याला कशाला दोष देतोय? तेच का नाहीये तो इथे? आपल्या चॅनलचं सगळ्यात महत्वाचं काम आहे ना, तर तो तिथे असलाच पाहिजे ना। त्याला फोन करून सांग, त्याला म्हणावं बायको बरोबर वेळ घालवण्यापेक्षा ना कामाकडे लक्ष दे। तो MNNच्या कामात सुद्धा लक्ष देतो आणि तो फिरायला नाही गेलाय, तो आश्रमाच्या कामासाठी बाहेर गेलाय। त्यांनी इन्फॉर्म केलंय मला। मला तुझ्या वागण्याचं आश्चर्यच वाटतं। म्हणजे केदारने काहीही करावं कसंही वागावा तरी तो चांगला आहे, तो जबाबदार आहे आणि माझा युवराज कितीही नीट वागला तरी तो नालायक। काकू असं नाही आहे तुम्ही। मग कसं आहे? नाही कसं आहे सांग ना मला कौशिकी, कसं आहे? माझा युवराज आता बदललाय, जबाबदार झालाय, एक ऑफिसचं काम करतोय, तो सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडतोय, वेळेत घरी येतोय। का सुद्धा सांगितलेल्या वेळीच घरी आला तो। पण हे तुझ्या लक्षात आलं नाही? लक्षात आलं असतं ना तर मगाचपासून एकदा तरी तू हे म्हणाली असतीस की ही जबाबदारी युवराजला द्यावी। कौशिकी ताई, पद्मिनी मम्मा म्हणतात ते बरोबर आहे। माझा युवी खूप जबाबदार झालाय। तुम्हाला माहिती आहे का, काल त्याने मला प्रॉमिस केलं होतं की माझ्या बर्थडेचा केक कट करायला तो रात्री 12 पर्यंत येणार। काल यायला त्याला इतके प्रॉब्लेम्स फेस करावे लागले तरीही तो आला। प्रॉब्लेम? कसले प्रॉब्लेम? पद्मिनी मम्मा काय झालं माहितीये का, युवी आहे ना मित्राच्या बॅचलर पार्टीवरनं निघाला, पण रस्त्यातनं येत असताना आहे ना त्याला 4 गुंड भेटले आणि ते गुंड त्याला लुटालूट करण्यासाठी अडवले त्यांनी। आणि मग काय झालं की त्याच्यापैकी एकाने आधी अडवलं, मग दुसऱ्याने, मग तिसऱ्याने, चौघांनी पण अडवलं। मग त्याला माझी आठवण आली, त्याला खूप लागलंय, आता आराम करतोय तो। अगं मूर्ख मुली, माहिती तू काल नाही का सांगायचंस? मम्मा युवीच म्हणाला होता की आता रात्री एवढ्या लेट नको सांगूस कोणाला, सकाळी सांग म्हणून। कौशिकी थांब। वहिनी जाऊ दे ना तिला। कशाला? पुन्हा तिकडे जाऊन ती माझ्या युवराजच्या चुका काढेल। काय कळतंय? कौशिकी थांब। मम्मा मी पण येते। त्यांना जाऊ दे, तू खा शांतपणे। ऑफकोर्स। आम्ही त्यांच्या शरीरातली गोळी काढली आहे, पण रक्त खूप वाहून गेलंय आणि मला वाटते कदाचित तुम्हाला इथे पोहोचायला फार उशीर झाला असावा। हॉनेस्टली सांगायचं तर पुढचे 24 तास त्यांच्यासाठी फार क्रिटिकल आहे। या 24 तासात ते शुद्धीवर नाही आल्या तर नाहीतर त्यांच्या जीवाला धोका असू शकतो। केडी सर, पाणी घ्या। केडी सर, थोडंसं पाणी पिऊन घ्या। तरी समजावून यार, केडी सरना काही खाल्लं पण नाही। सर डॉक्टर क्या बोले? केडी सर, डॉक्टर क्या बोले? सर डॉक्टर काय बोलले? सर सांगा ना मला। नाही, काही होणार नाही बॉसला। नाही, डॉक्टर म्हणाले की आता 24 तास खूप क्रिटिकल आहे। पण डॉक्टर आता येतील आणि म्हणतील की बॉस आउट ऑफ डेंजर आहे। माहिती आहे मला, काय होणार नाही बॉसला।
ती शुद्धीवर आली ना की मी तिला बोलणार आहे, विचारणार आहे मी तिला. माझ्यापेक्षा जीव तिचा महत्वाचा आहे. गुलाबचं सत्य जगासमोर आणून तिच्या आईला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिचं जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. ती असं नाही करू शकत. मी तिला काही होऊ देणार नाही. काय होणार नाही बॉसला? काय होणार नाही. काय होऊ देणार नाही मी तिला. डॉक्टर कशी आहे तारिणी? बरी आहे का आता? मी भेटू शकतो तिला? मिस्टर केदार, युजली आम्ही पेशंटच्या नातेवाईकाला इतकं स्पष्ट सांगत नाही, पण तुमची केस स्पेशल आहे. अजूनही पेशंट शुद्धीवर आलेलं नाही आहे आणि हवी तशी इम्प्रूव्हमेंट पण होत नाही आहे. डॉक्टर प्लीज असं म्हणू नका ना. प्लीज वाचवा ना तिला. तिला काही नाही झालं पाहिजे ना. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. डॉक्टर मी भेटू का तिला? मी फार वेळ नाही घेणार. मी फक्त 2 मिनिटं. मी फक्त सॉरी, मी अलाउ करू शकत नाही. ते ICU मध्ये आहे आणि आता सर्जरी पण झाली आहे. हे बघा, त्यांना आरामाची पूर्ण गरज आहे. डॉक्टर आम्ही भेटतो ना जाऊन. कोणी मी फक्त 2 मिनिटं घेतो, जास्त नाही. फक्त बघून यायचंय मला. प्लीज डॉक्टर प्लीज. ठीक आहे, पण तुमच्यापैकी कोणीतरी एकच आत जाईल. मग सर सर तुम्ही जा. मी जातो. सर मी तुम्ही जातो. जा. ठीक आहे, जा. मी सिस्टरला इन्फॉर्म करतो. ठीक. तुला जाणून घ्यायचं मी कोण आहे? हा नंबर जेनीकडे आहे. ती जर खरंच पोलीस असेल तर लोकेशन ट्रॅक करेल आणि मला सतत त्रास देईल नाही. नंबर तर चेंज करायलाच हवा. युवराज, आई ग. युवराज, अरे काय झालंय? अरे किती लागलंय तुला? कसं झालंय सगळं? आत्ताच निशिने सांगितलं ना काय झालं ते. परत परत विचारण्यासारखं काय आहे त्यात? अहो पद्मिनी काकू, मी युवराज, हे हे सगळं कसं झालं? अरे कोण आलं होतं तिकडे, सांग मला. हा, कोणी चोरी करण्याच्या इंटेन्शनने आलं होतं का? युवराज, अरे तुला विचारते मी, कोण होती ती माणसं? तू तू ओळखत होतास त्यांना? युवराज, मला खरं खरं सांग, तुझं तुझ्या मित्रांबरोबर भांडण नाही ना झालं? हे बघ, तू काही लपवत असशील तर प्लीज सांग. हे एवढं कसं लागलं तुला?